तर लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांचा निधी रोखण्यात आल्याचा आरोप सतत विरोधकांकडून केला जातोय। आता अशातच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत देखील रखडली आहे असा आरोप होतोय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसाठी प्रशासनाच्या कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात। मराठवाड्यात तब्बल 337 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांची मदत रखडलेली आहे। या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 2,97,00,000 रुपयांची गरज आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रत्येक निवडणुकीत राजकीय नेते दावे प्रतिदावे करतात आणि सरकारमध्ये येतात, निवडणुकीत वेगवेगळे दावे केले जातात। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ही आकडेवारी सांगून जाते। कारण मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांनी जे आहे तर दरवर्षी आत्महत्या करतात। या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा दावा केला जातो, मात्र ह्या आत्महत्या थांबत नाही। मात्र आता जी माहिती समोर येते ती मराठवाड्यातील जी शेतकरी आत्महत्याचा आकडा आहे, म्हणजेच 1032 शेतकऱ्यांनी 1 जानेवारी 2024 ते 30 मार्च 2025 या काळात एवढ्या 1032 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे आणि त्यापैकी 337 शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना जी मदत आहे ती अजून मिळालेली नाहीये आणि त्यामुळे हे सगळ्या जी कुटुंबीय आहेत त्यांनी शासनाकडे अनेकदा खेट्या मारल्या, मात्र तरीही जी आहे तर ही मदत मिळत नसल्याचा आरोप होत आहे। विशेष म्हणजे जे छत्रपती संभाजीनगरचं विभागीय आयुक्त कार्यालय आहे, या विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही सगळी आकडेवारी जी आहे तर प्रशासनाकडे सादर करण्यात आलेली आहे। मात्र असं असताना देखील 337 आत्महत्याग्रस्त कुटुंबीय आहेत ज्यांना अजूनही मदत मिळाली नाही आणि हे धक्कादायक वास्तव जे आहे तर जे आता या आकडेवारीतून समोर आलेलं आहे। त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जी मिळणारी मदत आहे ती थांबवायची असा आरोप जे आहे तर केला जातोय। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमुळे वेगवेगळ्या योजनांना कुठेतरी खंड बसतोय, योजना थांबवल्या जात आहेत, अनुदान जे आहे तर रोखलं जात आहे। असं असताना शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची मदत देखील थांबली। आता ही मदत कशामुळे थांबली असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांना फटका बसलाय, त्यामुळे हा असाच काही फटका जे आहे तर या योजनेला तर बसलेला नाही ना असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता सरकारची आणि कृषी मंत्र्यांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र मराठवाड्यातील 337 कुटुंब आहे आत्महत्याग्रस्त ज्यांच्या वारसांना अजूनही मदत मिळालेली आहे। सरकारकडून जी मदत दिली जाते ही मदत रखडलेली आहे। विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव देखील जे आहे तर दाखल केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणात आता आज अधिवेशनात काही प्रश्न उपस्थित केले जातात का, अधिवेशनात याबद्दल काही मागणी केली जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ही धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। नक्कीच अतिशय धक्कादायक वास्तव आहे आणि या संदर्भात खरंच शासन दरबारी काय उत्तर आहे आणि या सगळ्या कुटुंबियांची काय सोय केली जाणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।